नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांचा फॉर्म हा अप्रूव्ड असून मंजूर असून सुद्धा त्यांना व्हेंडरचे सिलेक्शन हे करता येईना. तर आता जर मित्रांनो आपण पोर्टलवर पाहिलं तर कंपन्यांचा बऱ्यापैकी स्टॉक आपणास पोर्टलवर पाहायला मिळत आहे. तर यामध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP कोटा हा उपलब्ध आहे. तर यामध्ये प्रामुख्याने 17 कंपन्या आपणास पोर्टलवर दाखवत आहे. तर काही जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात दाखवत असतील, परंतु बऱ्यापैकी कंपन्या पोर्टलवर आपणास आता पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण हा अर्ज पाहू शकतात की हा अर्ज मंजूर आहे. 5 HP आपण जर इथे पुरवठादार शोधा याच्यावर इथे जर क्लिक केलं तर आपण इथे खाली पाहू शकतात की कोटा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी. तर आपण इथे पाहू शकतात की भरपूर अशा कंपन्या आपणास पोर्टलवर सध्या दाखवत आहेत. तर यामध्ये काही नवीन कंपन्यासुद्धा आपणास यामध्ये आता पाहायला मिळत आहे. तर आवडीनुसार आपण आपली जी काही कंपनी असेल त्या कंपनीचं सिलेक्शन यामध्ये करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपण हे पण पाहू शकतात की इथे 7.5 HP सुद्धा इथे कोटा सध्या उपलब्ध आहे. तर पुरवठादार शोधा याच्यावर मी इथे क्लिक करतो आणि इथे आपण पाहू शकतात की तितक्याच कंपन्यांचा स्टॉक आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण हा अर्ज पण इथे पाहू शकतात की 3 HP सुद्धा इथे पुरवठादार शोधा याच्यावर मी इथे क्लिक करतो आणि आपण पाहू शकतात की येथे पण आपणास ह्या ज्या काही कंपन्यांचा लिस्ट असेल ती लिस्ट आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. तर 3 HP येथे सध्या 15 व्हेंडर्स हे दाखवत आहेत आणि आपण यावेळी पाहिलं की 5 HP आणि 7.5 HP तेथे 17 कंपन्या ह्या दाखवत आहे. त्यानंतर मित्रांनो, हा अर्ज पण आपण येथे पाहू शकतात की अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये A1 अर्ज हा मंजूर झालेला आहे. 5 HP अश्वशक्ती क्षमतेमध्ये पंप आहे आणि खाली आपण येथे पाहू शकतात की येथे डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला. अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन मोबाईल नंबरसह नोंदणी करण्यासाठी कृपया मंडळ कार्यालयाशी संपर्क साधा. तर अर्ज मंजूर असून सुद्धा या शेतकऱ्याला व्हेंडरचे सिलेक्शन हे करता येत नाही. कारण की हा जो काही आपण मोबाईल नंबर फॉर्म भरता वेळेस दिलेला आहे तर हा डुप्लिकेट मोबाईल नंबर आहे. म्हणजेच आपण दुसऱ्या एखाद्या कोणास तरी अर्जाला आपला मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा होऊ शकतं की आपण कुसुम योजनेमध्ये अर्ज भरलेला आहे आणि त्यावेळेस आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर एखाद्या अर्जाला दिलेला आहे. तर असे सुद्धा यामध्ये होऊ शकते. त्यामुळेच आपणास अशा प्रकारचा खाली एक माहिती इथे दाखवली जात आहे, जसे की डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला. तर यासाठी मित्रांनो, आपणास आपल्या जवळील जे काही सब डिव्हिजन असेल तेथे जायचे आहे आणि तेथे एक छोटासा फॉर्म आपणास भरून द्यायचा आहे आणि आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर तेथे चेंज करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर चेंज केल्याच्या नंतर आपणास तेथे खाली सर्च व्हेंडर नावाचा पर्याय दिसेल आणि त्यावेळेसच आपण आपले जे काही कंपनी असेल, जे काही व्हेंडर असेल ते व्हेंडर यामध्ये सिलेक्शन करून घेऊ शकता. तोपर्यंत आपणास यामध्ये व्हेंडर सिलेक्शन हे करता येणार नाही, जोपर्यंत आपण आपला मोबाईल नंबर हा बदलत नाही. तर सुरुवातीला पोर्टलवर आपल्याला आपला मोबाईल नंबर हा चेंज करता येत होता, परंतु आता महावितरणने ते ऑप्शन यामधून काढून टाकण्यात आलेले आहे.